बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. इचलकरंजीत 2 सराईत चोरट्यांना अटक, 7 लाखाचा मुद्देमाल जप्त. कागल येथील सचिन अशोकराव पाटील यांच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबतची फिर्याद सचिन पाटील यांनी कागल पोलीस ठाण्यात नोंदवली. नोंदवलेल्या फिर्यादीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असता पथकाला माहिती मिळाली की ही चोरी इचलकरंजीतील सराईत चोरटे विनायक गजानन कुंभार वय 29 व दीपक चंद्रकांत कांबळे वय 35 या दोघा चोरट्यांनी केली असून ते मोटरसायकलवरून आवळे मैदान इचलकरंजी या ठिकाणी येणार आहेत. पथकाने सापळा रचून या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले. चोरट्यांकडून 61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 92 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व मोटरसायकल असा एकूण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार महेश खोत यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.